नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. फेब्रुवारीपासून होणार मतदार फेरपरीक्षण. कोणाचे किती बोगस मतदार निघतात पाहूयात. राज्यात लवकरच मतदार याद्यांचा विशेष फेरपरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागानं तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी 2026 पासून या कार्यक्रमाअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी सुरू होईल अशी शक्यता आहे. देशातील विविध भागात मतदार यादीतील नोंदीबाबत विरोधी पक्षांना आक्षेप घेतलेत. मतदार याद्यात वेळ घोळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. राज्यातही मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. यामुळे जानेवारी अखेर या निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातही विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू आहेत. या मतदार याद्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आदींच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत या बैठका होणार होत्या, मात्र त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या. या बैठका जानेवारी महिन्यात होतील आणि फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम राज्यात सुरू होईल अशी शक्यता आहे. मतदार याद्या पडताळणीसाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा विभागनिहाय बैठका होणार आहेत. या बैठकात मतदार याद्या पडताळणीबाबतचा आढावा घेण्याबरोबरच मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण यांचाही आढावा घेतला जाईल. पडताळणीत 2025च्या मतदार यादीतील मतदारांचे 2002च्या मतदार यादीतील मतदारांच्या नावांशी मॅपिंग केलं जाणार आहे. यासह 100 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. त्या दृष्टीनं अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.